सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज भावडी येथील सत्संगाच्या दुसऱ्या दिवसाचे तिसरं सत्र आहे। दुपारी सत्रामध्ये जे प्रश्न विचारले गेले त्याच्यापासूनच आपण सुरुवात करू। आवाज येत नाही, हे चालू केलं का शरदराव? दादांनी आपल्याला सुंदर असा प्रश्न विचारला होता। देवाने अनुसरायला सांगितलेलं आहे आणि अनुसरणाशिवाय परमेश्वर भेटत नाही। अनुसरल्याचा देव, परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, देव हा अनुसरल्याचा आहे। मग ते अनुसरण कधी करावं? आपण आजपर्यंत ऐकत आलो 56च्या आत अनुसरण करावं, 56च्या आत अनुसरण करावं। आता शास्त्रामध्ये परमेश्वराच्या श्रीमुखीचं 56 असा काही शब्द नाही, काही आकडा नाही, परंतु आपल्या पक्षकारांनी एक तर्क चिंतन करून आपल्यापर्यंत तो विषय आणलेला आहे। परमेश्वरांनी जीवाच्या अवस्था सांगितल्या आहे, दंडी, दर्शी, स्पर्शी, कुचमर्दिनी, या अवस्थेच्या माध्यमातून। पर जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या, हे जे सूत्र आहे या सूत्रांच्या माध्यमातून हे प्रमाण घेऊन 56 ही एक आकडा फिक्स केला, एक वर्ष, 56 वर्ष। जसं एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंट असतो, 58 वर्षाला रिटायर होतो, त्यानंतर त्या हुद्द्यावरती त्याला राहता येत नाही, काम करता येत नाही। तसं आपण सुद्धा शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम ही जी अवस्था आहे, मग शारीरिक असेल, बौद्धिक असेल, आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने, तर ही 56 लावून टाकलेली आहे। परंतु जर एखादी व्यक्ती 60मध्ये 65मध्ये सुद्धा शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, चांगली आहे, त्याच्यासाठी ती 56च आहे। एक विशिष्ट आकडा तुमच्या डोक्यात ठेवू नका। एखादी व्यक्ती 40मध्ये 45मध्ये सुद्धा दुर्धर होते, जर्जर होते, अशक्त होतो, आहे की नाही, त्याच्यासाठी ती 56 आहे। तुम्ही त्यागाच्या अनुषंगाने विचार करून हिम्मत ठेवून त्यागाचा प्रक्रियेवरती तुम्ही जाल आणि त्यावेळेस परमेश्वराच्या भक्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने ह्या जीवाकडून केलेली जी अपेक्षा आहे, आचाराची, त्यागाची, विचाराची, धार्मिकता करण्याची, ती अवस्था तुमच्या शारीरिक दृष्टिकोनातून शारीरिक सक्षमतेवरती अवलंबून आहे। म्हणून कोणाची 56 कधी, कोणाची 56 कधी। शारीरिक दृष्टिकोनातून जर तो 60-65ला चांगला असेल तर त्याच्यासाठी ती 56 हा आकडा गृहीत पकडायचा नाही आहे। स्त्रियांसाठी 48च सांगितलेली आहे शास्त्रामध्ये, कारण त्या अनुषंगाने शारीरिक दृष्टिकोनातून ज्या अवस्थेत आपण परमेश्वराने सांगितलेल्या अवस्थेत जेव्हा दुसरी अवस्था येते, त्या दुसरी अवस्था संपायच्या आत आपण परमेश्वरांकडे त्याग करायचा असतो, असं शास्त्रकारांनी अपेक्षित केलेलं आहे। परंतु परमेश्वराने त्याच्याही पुढे अत्यंत प्रगल्भ असा विचार सांगितलेला आहे। देवाने यात अडकवलेलं नाही आहे की हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल। पक्षकारांनी आपल्यापर्यंत हा विषय आणलेला आहे आणि तो पॉझिटिव्हली आपण पण घेतला पाहिजे। परमेश्वरा श्रीकृष्ण महाराजांनी तर मृत्यूशेवरती पडल्यानंतर जो माझं चिंतन करल तो जन्माच्या जिवंत असतानाच माझा झाला, तो मृत्यूनंतर मी त्याला कुठं कसं काय बाहेर पाठविल आणि दुसरीकडे पाठविल असं सांगितलं। म्हणजे तुम्हाला परमेश्वराने शेवटच्या अवस्थेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सिक्युरिटी दिलेली आहे। त्या काल ताईचा प्रश्न तोच होता, आज ती ताई आली नाही वाटतं। जर असं सांगितलेलं आहे तर मग आयुष्यभर धार्मिकता नाही केली आणि केली, किती केली याला काही अर्थ नाही आहे। शेवटच्या क्षणाला जर आपण परमेश्वराचं चिंतन केलं, स्मरण केलं तर आपण देवाला मिळणारच आहे। स्वामी श्री चक्रधरांनी सुद्धा 2 घडी अपुरी ती सांगितलं आहे। 2 घडी फक्त 48 मिनिटाची असते, त्यातली 1 घडी आपली वासना, 1 घडी परमेश्वराची अपेक्षा। यात आपण टिकलो तर परमेश्वराला आपण प्राप्त होतो। प्राप्त होतं म्हणजे लगेच अनाद्यावीचा छेद होईल, लगेच परमेश्वराचा आनंद भेटेल असं नाही। ती चाल तयार होते, दशीची धरिली पुरे। आपण कुठं जात नाही आणि परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं चतुर्युधाला आपल्याला परमेश्वर जाऊ देत नाही। परंतु ही शेवटचं जर ते क्षण आपल्याला पकडायचं आहे तर तो एवढा सोपा नाही।
तो क्षण शेवटचा पकडण्यासाठी तुम्हाला आयुष्य द्यावं लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे, ती तळमळ, ते दुःख, ती आठवण चालू ठेवणार आहे. आयुष्यभर संसार करत असताना संसाराच्या गोष्टी आपण केल्या, शेवटी आपल्याला आठवणार काय, संसार की परमेश्वर? जे केलं तेच आठवण. आणि आपली मानसिकता, आपली बुद्धिमत्ता किती जोरात आहे बघा. सारं आयुष्य आपण संसारात लावतो आणि हे पण आपल्याला सत्य माहिती आहे की यातलं आपल्याला काहीच घेऊन जाता येत नाही, यातलं आपल्याला काहीच घेऊन जाता येत नाही. ती कोणत्या प्रकारची सिस्टम नाही, तशी पद्धत नाही, तरी सारं आयुष्य त्याला देतो. आणि आपल्याबरोबर काय येणार आहे हे आपल्याला माहीत आहे. आपल्याबरोबर देवाचं स्मरण, चिंतन, क्रिया जे बी आहे देवाने सांगितलं आहे ते आपल्याबरोबर येणार. त्याच्यासाठी आपल्याला मात्र वेळ नसतो. मी जात असतो, तुमच्या गावात सत्संग आहे का? बाबा पूर्वी होता, आता बंद झाला. का? लोकच येत नाही. सत्संग चालू केला, हळूहळू कमी होत लोक बंद झाले. आठवड्यामध्ये 12 तासाचा एक दिवस, रात्र सोडून द्या आपण, 8 दिवसामध्ये किती तास होतात? 12 8 96, 96 तास होतात. त्याच्यामध्ये आपल्याला 1 तास द्यायचा आणि 95 तास तुम्हाला संसारात लावायचा आहे. परंतु या संसारात 95 तास लावतात त्याच्यासाठी कितीतरी मोठ्या दुःखात आपण पडत असतो. आणि हे 1 तास सत्संगाला लावायचं आहे तर कितीतरी दुःखातून त्यातून निघत असतो. परंतु निघण्याची प्रवृत्ती तुमची असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे, वासना असली पाहिजे. परंतु असे काही लोक आहे. आता हे जे सकाळी परमार्गसेवक अनिलदादा निखाडे जे बोलले, त्या गावाची अशीच परिस्थिती होती. परंतु जवळ असल्या नाशिकपासून 60 किलोमीटरवरती ते गाव होतं. दर शनिवारी मी सत्संगाला जायचं आणि मी सत्संगाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी सत्संग असायचा ना, त्या ठिकाणी गेल्यानंतर एकही व्यक्ती नसायची. लोक पाहायचे, गाडी आली का, भाऊ आले का. मला तिकडं भाऊ म्हणतात म्हणून लोकांना, या पोरांना सर्वांना सवय पडली भाऊ मानण्याची. पूर्वीपासून ती सवय पडली आणि मग गोळा व्हायची. परंतु माझं कसं, मी बरोबर 6ला पोचायचं, एक व्यक्ती असलं सत्संग स्टार्ट करायचा, 7:30पर्यंत सत्संग असायचा आणि रिटर्न निघायचं. नवीन मी डायरेक्ट यायचं, जेवण पण करत नव्हतं. मग नंतर सख्य निर्माण झालं, जाणीव निर्माण झाली, त्यानंतर ती जागृती निर्माण झाली. आईवडील उपदेशी आहे, देवपूजा आहे, परंतु मुलं उपदेशी नाही, नवीन सुना आलेल्या त्या उपदेशी नाही. याचे पाठीमागचे कारणं समज गैरसमज तर आहे, परंतु आमच्यासारख्यांची प्रवृत्ती पण आहे. एका व्यक्तीला विचारलं, तुम्ही का उपदेश घेतला नाही? तुमचे आईवडील उपदेशी आहे, घरात देवपूजा आहे, मग का उपदेश घेतला नाही? कारण सांगा. मग एका व्यक्तीने सांगितलं, आम्ही उपदेश घेऊ शकत नाही म्हणे. कारण काय? आमच्या घरामध्ये 25 लोक आहे म्हणे. मग आता 25 लोकांचा उपदेश न घेण्याचा प्रश्न काय येतो? म्हणे आमचे आईवडील दोघंच उपदेशी आहे, परंतु जे आमच्या आईवडिलांचे गुरु आहे त्यांनी काय सांगितलं की जेवढा तुम्ही गुरु बनवता, जितके गुरु बनवता, प्रत्येकाला 1 पोतं तुम्हाला गव्हाचं किंवा धान्याचं, तांदळाचं द्यावं लागेल. आता बाबा भाऊ म्हणे आम्ही 25 लोक आहे, आम्हालाच 25 पोते पिकत नाही, आम्ही देणार कुठून? त्याच्यामुळे आम्ही उपदेश घेऊ शकत नाही. हे कारण तुम्हाला गंमत म्हणून सोडून द्या, परंतु ही रिॲलिटी आहे, ही वास्तविक सत्य आहे. आणि मग त्यांना मी समजावलं, असं काही नसतं. फक्त एक तुम्हाला संस्कार लागावेत, तुमच्या हातून क्रिया घडावीत, तुमची योग्यता वाढावी म्हणून बाबांनी सांगितलं आहे. मात्र तेवढेच द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. जे गरजेचं आहे, नाही तरी तुमच्याकडे काही मागितलं नाही साधू लोकांनी, तुम्ही देत नाही आणि नाही दिलं तर क्रिया घडत नाही. तर आमची भावना अशीच असते का तुमची योग्यता वाढावी, तुम्हाला देव व्हावा, या अनुषंगाने आम्ही पण मागत असतो. परंतु किती मागावं याचं लिमिटेशन आम्हाला बी असलं पाहिजे. परंतु ही वास्तविक सत्य असलं, परंतु निगेटिव्ह विचारही आपण सोडून द्यायचा असतो. त्यांना समजावलं, ते पूर्ण कुटुंब उपदेशी झालं. त्यानंतर 40-45 यंग मुलं उपदेशी झाले. आज अशी परिस्थिती आहे का मी जेव्हा सत्संगाला जातो त्यावेळेस पूर्ण कुटुंब घराला दरवाजा लॉक लावून आलेला असतं. मग लहान मुलं असो, तरुण मुलं असो, मुली असो, म्हातारी माणसं असो, टोटल सत्संगाला येतात. ही जागृती पुऱ्या महाराष्ट्रामध्ये करण्याचा उद्देश ठेवून आम्ही 15 वर्षापासून प्रयत्न करतो आहे. आमच्याकडे आशावाद आहे, भयंकर आशावाद आहे. आम्ही जेव्हा जातो ना, आम्ही विचारच करत नाही की 2 लोक आहे का, 4 लोक आहे का, 10 लोक आहे, गावातले किती आहे किती नाही आहे, यंग आहे की नाही आहे.
त्याची काही मतलब नाही, आपली ड्युटी आपलं कर्तव्य आहे, आपण ते इमाने ईदबारे पाडलं पाहिजे. तर 56 हा जो विषय आहे अनुसरण, याच्यामध्ये बरेच लोक अडकलेले आहेत. त्याच्यामुळं हा विषय नाही, परंतु पक्षकारांनी एक निर्णय लावून टाकलेला आहे 56च्या आत, म्हणजे योग्य वेळी जर तुम्ही अनुसरण केलं तर तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम भेटू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त जर केलं तर त्याला गतबोधिया म्हणतात. कारण परमेश्वरांनी तिथपर्यंत वाट बघितलेली आहे की याला बोध दिला, आता हा कधी येईल, हा कधी येईल, आणि ही वाट बघण्याची जी प्रक्रिया ही 56पर्यंत चालते. त्याच्यानंतर परमेश्वराला गॅरंटी संपते आणि मग त्याला गतबोधिया म्हणतात. मग त्याला काहीच भेटणार नाही का? असं नाही. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. त्याला ज्ञानप्रेम नाही जरी भेटलं तरी त्याला चतुर्विधीला जाऊ देत नाही. साधा बोधवंत आहे, त्याने अनुसरलं नाही तरी परमेश्वर त्यालासुद्धा चतुर्विधीला जाऊ देत नाही, त्यालासुद्धा सुखफळं देवतेचे देतात. म्हणून इथं ह्या रिंगणात जीव येत नाही शक्यतो, परंतु आल्यानंतर परमेश्वरही सोडत नाही. जरी तो अनुसरला नाही तरी चैतन्य मायेचं त्याला ओवाळणीचं बोध पकडला, शेवटपर्यंत सांभाळला, म्हणून त्याला ओवाळणी म्हणून त्याचं चैतन्य मायेचं त्याला फळ दिलं जातं. पण त्यांनी शेवटपर्यंत तो बोध पकडला पाहिजे. सकाळी अनिलदादांनी एका विषयाला स्पर्श केला, विकल्प. विकल्प म्हणजे काय की परमेश्वराची भक्ती सोडून देवता भक्तीला लागणं, कर्मकांड आणि विधी आणि अंधश्रद्धा यात अडकणं आणि त्याला धर्म समजणं. हा संग्रहरूप विकल्प करत करत आपण मोठ्या विकल्पाला जातो आणि मग त्याच्यासाठी मात्र सृष्टी शून्य होते. एखादी व्यक्ती अनुसरली नाही तरी परमेश्वर त्याला सुखफळाला नेतात. सुखफळ संपल्यानंतर परत तो सांधा बांधला जातो, परत पुढं त्याला चाल तयार होत राहते, कारण पाठीमागचे संस्कार असतात, जोड असते, केली क्रिया वाया जात नाही, त्या अनुषंगाने त्याला पुढं जातं. पण एखादा अनुसरला तो प्रमादी झाला, मग विकार प्रमादी असेल, हिंसा प्रमादी असेल, तर त्याला कैवल्य दान देत नाही परमेश्वर, परंतु त्याला ग्रहणादान, लीळादान आणि संबंधदानाच्या माध्यमातून सुखफळं भेटतात. ते संपलं तर परत त्याचं संधान बांधलं जातं आणि तो परमेश्वराला पुढं जाऊन प्राप्त होणारच आहे. फक्त अंतराय पडतं. जसं 10वीतला विद्यार्थी, तुम्हाला काल का परवा मी हे उदाहरण दिलं की 10 विषय 6 विषय पास झाला, 4 विषय नापास झाला, मग तो 11वीला जाणारच नाही का? तो 11वीला जाईल, पण 1 वर्षांनी जाईल, 2 वर्षांनी जाईल. जोपर्यंत त्याचं ते विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला ॲडमिशन भेटणार नाही. तसं आपल्याला आता देवाचं ना आपलं संधान बांधलं आहे ना, देवच आपल्याला सोडत नाही. याचं कारण का की आपल्याला इथपर्यंत आणताना परमेश्वराने खूप एफर्ट्स म्हणजे खूप प्रयत्न केलेला आहे. जसं एखादा मिलिटरीतला जवान असतो किंवा ऑफिसर असतो किंवा पोलीस डिपार्टमेंटचा एखादा ऑफिसर असतो किंवा चांगल्या हुद्द्यावरती गव्हर्नमेंटचे जे सर्वंट असतात, त्यांना भरतीला करण्यासाठी किती मोठी प्रक्रिया गव्हर्नमेंट राबवतं. जाहिराती द्या, मग ते फॉर्म भरून घ्या, मग त्याची एक्झाम घ्या, त्याची मेडिकल टेस्ट करा, त्याची ओरल घ्या, कितीतरी प्रयत्न गव्हर्नमेंटनी केलेला असतो. आणि त्याची भरती करताना, त्याची निवड करताना हजारो लोकांतून त्याची निवड केली जाते. त्या प्रक्रियेतून त्यांनी बी गेलेला असतो. आता तो निवड झाली, तो ड्युटीवर गेला, त्याचं ट्रेनिंग संपलं आणि तो ड्युटीवर रुजू झाल्यानंतर त्यांनी जर लगेच रिझाईन दिलं, त्याला वाटलं की जाऊ दे आपल्याला नोकरी नाही करायची, तर गव्हर्नमेंट ते रिझाईन पास करत नाही का? तर गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी किती वेळ दिलेला आहे, किती खर्च केलेला आहे. परत एखादी व्यक्ती 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे, त्यांनी रिझाईन दिलं तरी त्याचा एक टेक्निकली एकदम महत्त्वाचं कारण जे गव्हर्नमेंटला पटण्यासारखं आहे ते कारण जर असेल तर रिझाईन पास करत नाही का? तर त्यांनी 15 वर्ष या खात्यामध्ये काम केलं, त्याचा अनुभवाचा उपयोग परत खात्याला होणार आहे आणि तसा माणूस परत तयार करायला परत ती प्रक्रिया राबवावं लागणार आहे. हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी दिलं का परमेश्वराने आपल्याला बोधापर्यंत आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कालच सांगितलं की 4 सृष्ट्या आपल्या अशाच गेल्या, फक्त संस्कार संस्कार संस्कार, आणि मग कळत न कळत केलेल्या क्रिया परमेश्वराने स्वीकारली आणि मग आपल्याला बोध दिलेला. आता आपला हा बोध सहजासहजी परमेश्वर जाऊ देत नाही, पण जोपर्यंत आपण विकल्पाला जात नाही, तो एकदा का विकल्पाला गेलो तो व्यविचार समजला जातो आणि त्याला मात्र ऊर नाही. त्याच्यासाठी सृष्टी शून्य होते, इतरांसाठी मात्र सृष्टी शून्य होत नाही. फक्त ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्यासाठी बोध दिला, ते मात्र भेटत नाही. आलं का लक्षात? कैवल्यदान भेटत नाही, पुन्हा संबंध भेटत नाही, परमेश्वराची प्राप्तीला अंतराय पडतो, म्हणून ते वाया जात नाही. आता हा विषय नंतर मग काय केल्याने काय होतं, तर आपण जसं एखादा हात मोडला एखाद्या व्यक्तीचा, एक हात मोडला म्हणून तो काय करतो, दुसरा हात मोडून परत गळ्यात बांधतो का?
तो काय करतो, त्या दुसऱ्या हाताने आपलं काम करतो जोपर्यंत प्रॉब्लेम्स आहे तोपर्यंत. तसं जरी आपल्याला कवेलदान जर भेटत नसेल तरी बाकीचे फळं तर परमेश्वर देतात आहे ना. आपण चतुर्विधीला जात नाही, नरकाला पोचत नाही, हे काही कमी आहे का? आपण साऱ्या आता गावाची पूर्ण इस्टेट एकत्र केली आणि देवतेकडे गेलो किंवा परमेश्वराकडे गेलो की इस्टेट घ्या आणि आमचं एक नरक चुकवा, चुकेल का? नाही चुकणार. बघा, गदो नाईक नावाचे जे राजे होते त्यांचे खजिनदार होते. खजिनदार म्हणजे ते किती श्रीमंत असेल त्यावेळेस. देवाला त्यांनी विनंती केली, आपल्या घरामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं देवाची पूजा केली. पूजा बी साधी केली नाही, हिरे माणिक मोती 100 बडकर 1 त्यांच्याकडे दागिने होते त्यांनी केली आणि अत्यंत प्रसन्न होऊन बाबा मी देवाची पूजा केली, समोर बसले आणि देवाला काय सांगतात की देवा याच्या व्यतिरिक्त कितीतरी अनमोल असे माझ्याकडं हिरे माणिक मोती आहे, त्यांनी मी पूजा केली तर मला देव होईल का? देव म्हटले जे राजे रजवाडे आहे त्यांच्याकडे काही तुमच्यापेक्षा कमी आहे का आणि त्यांना देव नको आहे का? म्हणले जे द्रव्य संपत्तीनं परमेश्वर प्राप्त होत नाही आणि आपण त्यांनीच प्राप्त करण्याच्या मागं लागलेलो आहे. कारण पैसा कमवायचा आणि त्या पैशातून क्रिया करायच्या, ते म्हणजे अप्रत्यक्षरित्या पैशातून आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने एक भोळी आशा ठेवून आपण मार्गाला लागलेलो आहे. पण परमेश्वराने स्पष्ट सिद्धांत आपल्याला सांगितले. परमेश्वर प्राप्तीची जी परी सांगितलेली, जी पद्धत सांगितली, जी सिस्टम सांगितली आहे, जी अपेक्षा केलेली, त्या रस्त्यावर गेला तरच परमेश्वर प्राप्त होणार आहे. पण अनुसरण शेवटच्या क्षणाला जरी केलं तरी ते वाया जात नाही. आता आमच्याकडे बरेचसे लोक असतात माझ्या सत्संगामध्ये, वय झालेले असतात, त्यांचा बाबा उठता येत नाही, बसता येत नाही, काही करता येत नाही, घरचेच सेवा नीट करत नाही तर बाहेरचे कोण करल? ज्यांच्यासाठी मी सारं आयुष्य घालवलं, इस्टेटी कमावल्या, त्यांच्या नावावर करून दिल्या, तेच नीट सेवा करत नाही, ते आता शेवटपर्यंत करतील का नाही याची गॅरंटी नाही आहे. हा आपल्यासाठी अनुभव महत्त्वाचा. या भ्रमातून आपण बाहेर पडलो पाहिजे की जे आपल्याबरोबर काहीच येत नाही आणि ज्यांच्यासाठी करतोय त्यांचीही गॅरंटी नाही, देव मात्र गॅरंटी देतात आणि ती गॅरंटीवरती आपण चालायचं असतं. इथं कोणीच कोणाची गॅरंटी घेऊ शकत नाही, पण देवानी गॅरंटी घेतलेली आहे. म्हणून देवावरती विश्वास ठेवून निष्ठा ठेवून आपण पावलं टाकायचे असतात. एकदा का त्यागाची भावना निर्माण झाली, त्याग केला का परमेश्वर आता तुमचं जीणं मरणं आमच्या हाती, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आपल्याला काय पडलं आहे, कोणी खाऊ घालल का नाही आणि कपडे देतील का नाही. देव म्हणतात अहो अनंत ब्रह्मांडांचा नायक, हे चिंदी चिरकुटीचं काय घेऊन बसले तुम्ही? परंतु आपली विचारधारा तेवढी आहे ना, ती अवस्था तेवढी आहे, त्याच्यामुळे आपण त्याचाच विचार करतो. देवाच्या भरोशावरती निघून पहा, सारं देव व्यवस्था करतो. आणि ज्यांच्यासाठी आपण सारं केलं आहे, म्हातारपणामध्ये मलाही सांभाळतील, काय लोक नवस करतात, नारळ किती बांधतात, खेटा किती करतात पोरगं व्हावं म्हणून, आणि पोरगं झाल्यानंतर त्याची तर काही गॅरंटी त्या आईबापाला नसते. काय सांगितलं बाबा, काय सांगावं आता, उद्या सांभाळतील का नाही सांभाळतील, कर्तव्य म्हणून करावं, कर्तव्य म्हणून करा. परंतु परमेश्वरांनी बोध दिला आहे, परमेश्वरांनी आपल्याला सिक्युरिटी दिली, ती आपण पाळली पाहिजे. मग मी त्यांना समजावतो, काही हरकत नाही, शेवटी का होईना तुम्ही देवाचं व्हा, देव तुम्हाला दुसरीकडे जाऊ देणार नाही. ही दशीची धरिली पुरे, जशी एक मुलगा असतो आणि आई असते, तो लहान मुलगा काय त्या आईच्या पाठीमागं लागतो, ती लागते बाजारामध्ये, तिला काहीतरी बाजार आणायचा असतो, घरचं काही सामान आणायचं असतं. आता बाजार म्हटल्यानंतर गर्दी राहणारच आहे, त्या गर्दीत गेल्यानंतर आता तिनं तो बाजार घ्यायचा, पिशव्या सांभाळायची का त्या मुलाला पकडायचं. मग ती आई काय करते, मुलाला आपला पदर त्याच्या हातात देऊन टाकते, आहे की नाही. आणि त्या मुलाला सिक्युरिटी वाटतं आपल्या आईच्या हातात पदर आहे, आता आपण काही चुकणार नाही. आणि आईला काय वाटतं की आपल्या मुलाने आपला पदर धरला, आता हा काही चुकणार नाही. मग बिंदास होतात दोघं आणि जात असतात. परंतु गर्दीच आहे, इकडं तिकडं धक्का लागला, पोराचं हात सुटला. आता 2 मिनिटापूर्वी तो पोरगा सतत रडत होता, आई मला हा खाऊ दे, मला हे खेळणं दे, जे दिसलं ते मला तो मागत होता. आणि आई म्हणते आता मी माझा बाजार करू का तुझं हे करू. तो रडतोय ओरडतोय, पण आई त्याला काही पुरं ते देऊ शकत नाही. म्हणते थांब माझा बाजार होऊ दे, मग मी काय तुला द्यायचं ते पाहतोय, चॉकलेट द्यायचं का खाऊ द्यायचा, खेळणी द्यायची. ते रडत होतं त्याच्यासाठी. आता ते सुटल्यानंतर जोरजोरात रडायला लागलं. जोरजोरात रडायला लागल्यानंतर आजूबाजूचे जे लोक आहेत ते म्हणतात अरे हा चुकलेला पोरगा आहे बरं का, याची आई कुठं तरी. मग त्याला थांबवण्यासाठी ते लोक काय करते, तुला चॉकलेट देतो बाळा, तुला खाऊ देतो, तुला खेळणी देतो. ते म्हणतं मला हे नको, मला आता हे नको. 2 मिनिटापूर्वी तो ज्याच्यासाठी रडत होता ते त्याला आता नकोशी वाटतंय. कारण त्याला आता
ती तुमच्या जाणीवेचा विषय आहे. कुठपर्यंत तुम्ही हे मागायचं आणि याच्यानंतर कधी देवाला मागायचं. आता मला हे नको, मला आता आई पाहिजे म्हणजे देव पाहिजे, ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा परमेश्वराने काय म्हटलं, येत आधीन होईजे म्हणितले ते कीजे. म्हणितले ते कीजे करायला लावलं आहे ना. आता कुठं करायचं, कधी करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं सारं देवाने सांगितलेलं आहे. परंतु तुमची अवस्था आता कोणती बघा. त्या अवस्थेमध्ये तुम्ही कुठं करता याला महत्त्व नाही. दशीची धरली ना तुम्ही, सुटत नाही ना तुमची. पण तशी ती आई पुढं जाते, जसं तो मुलगा पुढं जातोय तशी ती दशी धरली आहे. तुम्ही मात्र चतुर्विधीला जात नाही. शेवटी का होईना ती वासना आपली असली पाहिजे, परंतु ती स्टाईल नाही झाली पाहिजे. आमच्या इकडे एक स्टाईलच झाली आता. मौज मजा करायची, मस्त करायची, इकडं फिरायचं, लग्न कार्य सर्व फिरायचं. आणि आता जेव्हा फिरताच येत नाही मग बोलायचं बाबा दीक्षा देऊन टाका. असे मला दररोजचे अनुभव येतात. अरे बाबा तुझं सर्व जबाबदारी संपली होती, त्यावेळेस वासना तू केली नाही, तुला सांगत होतो तर तू म्हणे नाही नाही आता हिंडतोय फिरतोय तोपर्यंत फिरू, जेव्हा जागेवर बसू का मग घेऊ दीक्षा. देव कुठं जाणार आहे. त्यांनी देव भेटल लगेच असा भाग नाही आहे. आपण चतुर्विधीला जात नाही, ही परमेश्वराची दयामाया कृपा करून आहे. परंतु परमेश्वराला खंती मात्र नक्कीच येते. आणि कोणावर खंती येते की तुम्हाला बोध दिला आहे, पण बोध दिल्यानंतर तुम्ही संसारात पडले, तुम्हाला आता 2 मुलं आहे, 3 मुली आहे, जबाबदारी आहे. जोपर्यंत ती जबाबदारी संपत नाही तोपर्यंत देवाला काहीच वाटत नाही. पण जबाबदारी संपली आणि आता तुमच्या भरोशावर कोणीच नाही आहे, तरी तुम्ही तिथं लुडबुड करताय, त्यावेळेस मात्र परमेश्वर खंती पकडतात. त्यावेळेस मात्र परमेश्वर उदास होतात. म्हणून मी संकल्प कशाचा सोडून घेतोय, जबाबदारी संपल्यानंतर मी निघेल अशी वासना ठेव. शब्द दे, जसं आपण एकमेकाला शब्द देतो का तू अशा अशा ठिकाणी 8 वाजता मला उद्या भेट, मी इकडनं येतो, तू इकडनं येतो, मग आपण जाऊ. माणसाने माणसाला जीवानी जीवाला दिलेला शब्द तो पाळतो बरोबर. आज मोबाईल झाले म्हणून, पूर्वी मोबाईल नव्हते, काय करायचे, बाजारात यायचे आणि एकमेकाच्या सर्व निरोप जायचे. त्याच्यानंतर पोस्ट कार्ड आलं, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आल्या. परंतु शब्द दिला जीवानी जीवाला, तो जीव पाळतो. इथं परमेश्वराने शब्द दिलेला, तुम्हाला तो जाऊ देत नाही. त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीत कुठेही केव्हाही बोध दिलेला हा वाया न जाण्यासाठी अनुसरण ते मस्ट आहे. काल मी तुम्हाला निवडणुकीचं उदाहरण दिलं. तुमच्याकडे हजारो पर्याय आहे, परंतु एक नाव जर त्याच्यात नसेल तर ते पर्यायाला काही अर्थ नाही. आणि नाव जर मतदार यादीत असेल तर एक पर्याय चालेल, आणि नसेल तो पर्याय तर कोणीतरी ओळखणारा बी चालेल तुम्हाला. म्हणून इथं अनुसरण हे महत्त्वाचं आहे. देवाने त्याच्यासाठीच सृष्टी निर्माण केली, त्याच्यासाठीच अवतार घेतला, त्याच्यासाठीच बोध दिला आहे. त्याच्यामुळं अनुसरणाव्यतिरिक्त बोलणं म्हणजे धर्मतत्त्वज्ञानावरती बोलण्यासारखं होत नाही. म्हणून माझा भर त्याच्यावरच असतो, तुम्हाला सांगणं, समजावणं, समजून देणं. कारण असे अनुभव आहे की साठीमध्ये संबंध आले, संपर्क आला आणि त्यांना सांगितल्यानंतर ते म्हटले आम्ही 50शीलाच मोकळं झालो ना, आमच्यावरती काहीच राहिलं नाही. उलट 50शी नंतर आम्ही दिवस कसे काढले आम्हाला माहिती, तेव्हा कळालं असतं तर आम्ही लगेच संन्यास घेतला असता. परंतु माहीतच नव्हतं संन्यास घ्यावा लागतो किंवा त्याग करावा लागतो, अनुसरावा लागतो. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, ती वेळ आत्ता आली. तर असे काय आहे म्हणून यातलं कोण आहे कसं आहे काय माहिती. म्हणून आम्ही आमची कड करत राहतो, सांगणं आमचं काम आहे. त्याच्यामुळं अनुसरण हे कधी केव्हा कुठं घेण्यापेक्षा घ्यायचं एवढं मात्र माइंड सेट करा. आणि ज्यावेळेस परिस्थितीनुरूप त्या गोष्टी करता येईल तेव्हा करा. प्रश्न क्लिअर झाला तुमचा. आणि स्वतःहून घ्यायची असते दीक्षा, ही स्वतःहून घ्यायची असते, कोणी द्यायचा विषयच नाही. दंड तेच मी तुम्हाला सांगतो ना, परमेश्वर त्याला चतुर्विधीला जाऊ देत नाही. कारण परमेश्वर काय म्हणतात, मरणाच्या पूर्वी तो माझा झाला, आता मरणानंतर मी त्याला कसं जाऊ देईल. मरणाच्या पूर्वी तुमची वासना झाली ना, हे तर काहीच नाही. एखादी व्यक्ती कॉटवर झोपलेली आहे आणि त्याला झोपता झोपताच आठवण आली की आपलं काही खरं नाही आहे आणि अनुसरणाशिवाय पर्यायच नाही आहे. तो उठला खाटावरून उतरला आणि अनुसरणासाठी निघाला आणि अनुसरण झालं नाही. आता तुमच्या डोक्यात अनुसरण म्हणजे काय, दीक्षेचा कार्यक्रम, बँडबाजा, भाषणं, पंगत, कपडे घालणं, हे की नाही. त्या वासनेने निघालं ते अनुसरण. जर त्याचं काही झालं बरं वाईट तरी परमेश्वर म्हणतात अनुसरणात पडला तो. अलगला हे तर नंतरचे हे अनुषंगिक गोष्टी आल्या. तो पडला. कुष्ठरोगाचा दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. एक गावात पाटील असतो, पैसा आहे, मानपान आहे, सर्व आहे.
आणि योगायोगाने त्याला आता कुष्ठरोग झाला. आता कुष्ठरोग झाल्यानंतर त्याला वाटतं चला काय हरकत नाही, आपण एवढे मोठे गावातले लोक आपल्याकडे नाही पाहणार पण घरातले पाहतील, कारण घरच्यांसाठी आपण एवढा खस्ता खाल्लेला आहे, एवढी इस्टेट कमवलेली. मग मुलं बाळं नाही तर सुना आपल्या थोडी आहे, मुलंच सांभाळतील. परंतु सुनाच नाही सांभाळते, त्याच्यामुळं मुलाही नाही सांभाळते, कारण सुना काय आईबापाच्या थोडे राहिल्या, आता त्या मुलाच्या झाल्या. ते महागुरू झाल्यानंतर ते तुमचं कोण ऐकणार आहे, ते त्यांचंच ऐकणार. त्याच्यामुळं मुलांचं येणं जाणं सेवा करणं थांबलं, सुना बंद झाल्या, मुलींच्या संसारात अडकल्या. आता राहिली कोणी एकमेव बायको का जे अर्धांगिनी आपण म्हणतो, ते म्हणते जाऊ द्या आपलं कोणी नसेल पण आपली बायको आपली सेवा करते ना. पण ती बी एकदा काय म्हणते, मरत का नाही म्हातारं, कारण याच्यामुळं कोणी घरी तर येत नाही ना, आम्हालाही कुठं जाता येत नाही. याच्यामुळं परत दुसरे कोणाला रोग होतो का काय, कोरोनाने ते दाखवून दिलं. सक्का पोर म्हणजे बापा मुलाला, मुलगा बापाला ओळखायला सुरुवात नाही, त्याचं लांब राह. काल आता ते अनिल दादांनी मला एक किस्सा सांगितला, म्हणे आमच्या गावात आता खेड्यागावामध्ये थोडी खूप एवढं असं बंधन नव्हतं, परंतु मग त्यावेळेस थोडंसं काम कमीच असायचं म्हणून आम्ही सारे जमलो म्हणे. आता सारी मित्रमंडळी जमलो, 10-12 मित्रमंडळी जमले. एक मित्र आला म्हणे, तर तो लांबूनच, त्याला कोरोना झाला होता. आता झाला की नाही झाला, एकदा काय कोरोना झाला, ज्याला नाही झाला त्याला डिक्लेअर व्हायचं, त्याला कोरोना झाला हे सारे पोरांना माहीत होतं. तो लांब आला, लांबच उभा राहा म्हणे, जवळ येऊ नको म्हणे. मित्र आहे म्हणे, मित्र असो तर काही असो तू लांब उभा राहा म्हणे. ठीक आहे लांब तर लांब, मला तंबाखू द्या म्हणे. तुला तंबाखू देता येणार नाही म्हणे, तुला आम्हाला आता काहीच देता येणार नाही, तुला कोरोना झाला आहे म्हणे. असं आहे का, थांबा म्हणे, मी तुम्हाला मिठ्याच मारतो म्हणे. तो लागला पळायला, कोण कुठं पळतंय कोण कुठं पळतंय. अनिल दादांनी सांगितलं, कोणी पडलं उठलं धपटलं म्हणे. बघा मित्र राहिला नाही, कोणी कोणाचं राहिलं नाही. एक निसर्गाने एक विषयात तुम्हाला कधी तुम्ही या कोरोनाच्या अगोदर जर कोणी भविष्यवाणी वर्तवली असती की एक असा रोग येईल, एक असा आजार येईल आणि त्याच्यामुळं ट्रेन बंद होतील, प्लेन बंद होतील, गाड्या बंद होतील, लॉकडाऊन लागेल, घरातच सारे लोक झोपतील बसतील, बाहेर कुठं फिरताच येणार नाही, तर त्याला साऱ्या लोकांनी मूर्खात काढला असेल. तर काही डोकं बिकं फिरलं का? अरे बाबा गाव बंद होईल, तालुका थोडी होईल, तालुका बंद होईल, जिल्हा थोडी होईल, एका दिवसासाठी होईल, असे एक दिवस 3-3 महिने. बरं बस बंद होतील, आपल्या संप वगैरे पुकारतात तेव्हा बंद होतात. ट्रेन कशाची बंद होईल, लोकल कशाची बंद होईल, प्लेन कशाची बंद होईल, इंटरनॅशनल सारं बंद झालं ना, सारं जगाला लॉक करून टाकलं. म्हणजे आपण हा जीव विज्ञानाच्या जोरावरती आपण म्हणतो खूप प्रोग्रेस होतोय, पण प्रोग्रेस आपल्या हातात काहीच नाही आहे. एक कोरोनाचा तो बी दिसलाय नाही, समजलाय नाही, कुठं होता आणि कुठून आला आणि कुठे गेला हे कळालं नाही. माझे बरेच डॉक्टर मित्रमंडळी आहे, म्हणलं डॉक्टर तुम्ही सांगा म्हटलं, आता कोरोना संपला तुम्ही काय बिझनेस करायचा तो केला, पण नेमकं खरं काय आहे सांगा. म्हणजे आम्ही सांगू का तुम्हाला बाबा, खरं असं आहे की आम्हाला माहीत नव्हतं काय होतं ते, फक्त मेडिसिन सांगितलं WHO हे इंजेक्शन मारा ते करा. आणि आम्ही काय म्हटलं, आम्हाला एक संधी आहे, पैसे कमवून घ्या. कितीतरी डॉक्टर लोक म्हणे आमचं 15-15 वर्षाचं लोन आहे ते फिटलं आणि अजून एक हॉस्पिटल विकत घेतलं. कोणाला काय फायदा आहे की नाही. परंतु हा जो विषय आहे, निसर्गाने एका छोट्याशा गोष्टीनं आपल्याला आपली जाणीव करून दिली, आपलं लिमिटेशन करून दिलं, हे आपल्या लक्षात येत नाही. अनुसरणाशिवाय परमेश्वराची प्राप्ती अशक्य आहे. बरं ह्या जन्मात नाही केली, तुम्ही जरी तुम्ही विकल्पाला गेलेले नाही आहे तरी तुम्हाला कधी ना कधी करावंच लागणार. पूजनीय माईंभट काय म्हणतात, मला आज समजलंय परंतु कधी ना कधी करावंच लागणार आहे. अनेक वेळा कळून मला करता नाही आलं आणि उद्या मी करीलच याच्यावरून काय गॅरंटी. तेव्हा आज नाही तर कधीच नाही, म्हणून ते केलं आणि ते निग्रहाने उठले आणि परमेश्वराला प्राप्त झाले. तर कुष्ठरोगाचं दृष्टांत आहे. ते बायकोने असं म्हटल्यानंतर त्याला उभं आला का, म्हटलं मी ज्याला आपलं म्हणत होते ती सुद्धा आपली नाही, मग आता काय करायचं इथं. तो उठला घरातून उठला गेला दुबळेश्वराच्या मंदिरात. आता दुबळेश्वर म्हणजे काय, आजपर्यंत कोणत्या देवतेचं नाव दुबळेश्वर पाहिलंय का? दुबळेश्वर म्हणजे काय, का जो जुबळा आहे तो काहीच देऊ शकत नाही अशा. आता नाहीतरी देवता काय, देवता दुबळ्याचे, देवता जीवाला काही देऊ शकतात का? काही देऊ शकत नाही. जे आपण कर्मवश मिळवलेलं आहे त्याचे भोग आणि त्याचे सुख आपल्याला ते देतात. ते बी सुख दूध जेव्हा काढताना गाई पाना चोरते, त्याचं उदाहरण पक्षकाराने दिलेलं आहे. दूध आपण गाडीचं काढतो ना, ती पाना चोरते म्हणजे ते आपल्या पिलाला ठेवते. तसं देवता सुख पाना चोरून देतात, म्हणजे 100% सुख तुम्हाला देत नाही आणि दुःख मात्र 100% भोगावतात. अशी देवता का जी दुबळी ती स्वतःच्या
मनाने स्वतःच्या निर्णयाने या जीवाला काहीच देऊ शकत नाही, अशा देवतेला तो शरण गेला. आता देवतेला शरण गेला तो म्हणले आता देव तू माझा आणि मी तुझा, माझी बायको नाही, माझी पोरं नाही, माझे नातेवाईक नाही, माझी इस्टेट नाही, आता माझं काहीच नाही आहे, मला कोणी खाऊ घालतं का नाही, शंकता येतेच त्याला. तर त्यांनी तिकडं काय केलं, आता हे मंदिर बसल्या बसल्या झाडलोट करा. लोक म्हणतात चला चांगलं आहे झाडलोट करताय, मग कोणीतरी त्याला कपडे आणून दिले, कोणीतरी खापरत त्याला भाजी आणून दिली, चपाती आणून दिली, त्याचा पोटापाण्याचा विषय मिटला, झोपेचा विषय मिटला. नाही तरी माणसाला लागतंय काय. परंतु याच्या व्यतिरिक्त आपण किती कमवतो. जो तो पळत राहतो, एक माणूस एका असा शांततेने उभा राहिलेला तुम्ही पहा कधीच. जो तो पळतोय, का पळतोय, कुठं पळतोय, कशासाठी पळतोय आणि कुठं थांबायचं त्याला काहीच माहीत नाही. निदान मानभावांनी तरी हे सारं प्रश्न विचारल्यानंतर स्वस्थता निर्माण झाली पाहिजे. पण मानभाव पळताय, कोण कुठं कोण कुठं, आम्ही तुमच्या पाठीमागं आणि तुम्ही आमच्या पाठीमागं. पळापळी मात्र थांबलेली नाही आहे. आपण सर्वांनी परमेश्वराच्या पाठीमागं पळालं पाहिजे, परंतु ते आपल्याला कळत नाही. आपल्याला तुम्हाला काय वाटतं यांच्या माध्यमातून आम्हाला देव भेटेल आणि आम्हाला वाटतं यांच्या माध्यमातून आम्हाला देव भेटेल. या कुबड्या परमेश्वरांनी घ्यायलाच लावलेल्या नाही आहे. ही फक्त आपली मानसिकता आहे. देवाने ज्यांनी सांगितलं आहे, ज्या गोष्टींनी सांगितलं आहे त्यांनीच होणार आहे. तर त्याला सारं भेटल्यानंतर त्याचं दृष्टपर तर सोय झाली, खाणं पिणं झोपणं मस्त. नंतर त्या देवतेच्या त्याच्या पूर्वकर्मात काही असेल त्या देवतेने त्याला बरं पण केलं. कुष्ठरोग त्याचा गेला. आता कुष्ठरोग त्याचा गेल्यानंतर निरोप गेला घरात, बाबा नीट झाले, बरं आहे घर सांभाळायला, नातवाला शाळेत घालायला, नातवाला शाळेतून आणायला, गप्पा मारायला. मग ही सारे गेले. ते म्हटले बाबा चुकी झाली, झालं ते झालं, आता तुम्ही नीट झाले, चला घरी. नाही म्हणे आता मी देवाचा देव माझा, ज्या अडचणीच्या काळात कोण मला उपयोगी आलं तो माझा आहे. पण आपल्या अडचणीच्या काळात फक्त देवच उपयोगी येतो, परंतु तो आपला कधीच नसतो. कारण अडचण आली तर मग असेल ना, अडचण संपली मग आता काय त्याला घेऊन घ्यायचं आहे. तर हा जो भाग आहे देवानी 4 त्यागाचे प्रकार सांगितलेले. स्वतेव त्याग, अजून कोणता त्याग आहे, 4 त्याग आहे ना, आहे की नाही. स्वतःहून जो सोडतो तो त्याग, अनिष्ट म्हणून सोडतो तो त्याग, कुष्ठरोग्याचा त्याग. त्याग कोणताही करा, कधीही करा, त्याग असतो. आणि ह्या त्याग मळत्याग, मळवत त्याग, स्वतेव त्याग, शेवटचं ते आहे. आणि परत कुष्ठरोग्याचा त्याच्यातच ॲड होऊन जातो. तर मळत्याग म्हणजे काय, भांडारेकरांचा हे मळ लगेच निघाले, अनिष्ट आहे म्हणून संसाराला सोडले आणि आता काहीच नाही राहिलं, याच्या त्याग करायलाच नाही राहिलं. आता चप्पी करायची तर केस पडून गेले अगोदरच. इस्टेट नावावर राहिली नाही, मुलांनी नावावर करून घेतली अगोदरच हक्क सोडपत्र करून. म्हणजे काहीच राहिलं नाही. दोन आता काहीच नाही राहिलं, मग इथं बसायचं तर इथं बसू. देवाला ते सुद्धा अपेक्षित आहे, काय हरकत नाही. बरं तुला रोग झाला आहे, कुष्ठरोग आहे, तर तुला कोणीच सांभाळत नाही तरी आला तरी काय हरकत नाही. म्हणजे बघा देवाची दया माया कृपा करुणा अमर्याद आहे, त्याला काही लिमिटेशन आहे का. आपण जर एखाद्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट मागितली आणि त्यांनी ती नाही दिली आणि नंतर तो म्हटला की 4 दिवसानंतर की बाबा त्यावेळेस माझ्याकडं अडचण होती, आता घे, आणि ते नाही, वेळ गेली संपलं, तू नाही ना माझी मदत केली, बात खतम. आयुष्यभर त्याचं डोक्यात ठेवतो. देवाने अनंत वेळा आपल्याला बोध दिला आहे, अनंत सृष्टीत बोध दिलेला आहे. आणि शेवटी काहीच नाही राहिलं म्हणून आलोय तरी देव काय म्हणताय का, अरे तुझ्याकडे काहीच नाही आहे आणि म्हणून आलाय, तू कशाला मला सांगतोय. हा ती बाई होती, काय नाव तिचं, हां. तर खेळी गोई नाही, ती एक सद्भक्त होती का, ती काय म्हटली, ती आली देवाकडं, आली बसली. आता कुरबुरी बाईसांच्या त्यांच्या झाल्या 2 बाया एकत्र आल्या का त्या थांबत नाही. मग त्या बहिणी असो नाही तर सासूनाचा तर विषयच नाही. तर त्या कुरबुरी होणार, त्या कुरबुरी झाल्या. देव म्हटले तुम्ही जा निघून. म्हणे आम्ही सारं सोडून यावं तुमच्यासाठी आणि तुम्ही आम्हाला खुशाल जा म्हणावं. म्हणले बाई सोडायला राहिलंच काय, तुझा नवरा मेला, पोरगं मेलं, इस्टेट नाही, काहीच नाही, तिथं भावाच्या घरी पडली, तिथंही काम केल्याशिवाय तुला खायला भेटत नाही, तू म्हणती मी सोडून आले, काय सोडायला म्हणे तुझ्याकडे. तसं देव म्हणत नाही मात्र की काय. आणि मग तिलाच तिने तिची उपरती झाली. ती म्हटली देवा मग काय कसं. देवाने तिला परत निरूपण केलं चांगलं. देव काय रागवले का तू अशी म्हणती. तसं आपण शेवटी का होईना जरी परमेश्वराच्या पदरात पडलं तरी देव मात्र आपल्याला
जाऊ देत नाही. मृत्यूशेवटी पडल्यानंतर स्मरण चिंतन केलं तरी देव प्राप्त होतो. एवढी मोठी सिक्युरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळं तो जो क्षण आहे तो पकडण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य द्यावं लागेल, तेव्हा ते आठवल. अन्यथा आठवणार कसं? काय आठवणार आहे आपल्याला मग त्यावेळेस? याच्याकडे पैसे राहिले, त्याच्याकडे घ्यायचे राहिले, याला द्यायचे राहिले, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, तेच आपण सांगून तेच चिंतन करू. आणि जे करायचं राहिलं त्याचं चिंतन करता करता आपण कधी जाऊ आपल्याला कळतही नाही. काल मी सांगितलं की भक्ती करण्याची वेळ कधी? मृत्यूच्या आदल्या दिवशी. आणि मृत्यू कधी येणार आहे आपल्याला माहीत नाही. म्हणजे प्रत्येक क्षण आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने चिंतन वासना जर केली तरच त्या गोष्टी होत राहतात. आणि हे होत असताना परमेश्वराने सांगितलेली जी, आता नाही ना कोणाचा प्रश्न? तुमचा प्रश्न क्लिअर झाला? येणार नाही, तेच मी म्हणतो ना, ती सवयी लागेल ना. आणि जर कळत न कळत त्यांनी घेतलंच तरी देव त्याला जाऊ देणार नाही. कारण नाही तरी कळत न कळत केलेल्या क्रियेचा देव स्वीकार करतात. शक्यच नाही. बघा आता देव काय म्हणतात की सारं आयुष्य धार्मिकतेला लावलं त्यांनी. चिंतन, स्मरण, क्रिया, परमेश्वर प्राप्त व्हावा याची तळमळीत गेलं. आणि शेवटी एखादे जे भिक्षुक असेल किंवा वासनिक असेल, शेवटी काही अनुषंगाने काही आजाराने तो बेशुद्ध पडले. आणि शेवटी त्याचं काही नाम घेता येत नाही. परमेश्वर काय म्हणतात, जे जसं असं तसं असं काही नाही म्हटले. ते शेवटी जरी असं झालं तरी ते केलं त्याचा फायदा होणार आहे आणि देव त्याला नेणारच आहे. तर तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे, हे लक्षात घ्या. काही कारणास्तव ते झालं असेल आणि त्याला नाही नामस्मरण करता आलं, नाम न करता जर गेला तरी ते काही देव भेटणार नाही असं काही नाही म्हटले. ते म्हणले ऐसे काही तैसे काही असं काही नाही म्हटले. तर तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे. जरी एखाद्याने काही धार्मिकता नाही केली, श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की तू तुझ्या अगोदर किती नालायकीन किती चुकीचे वागलं आहे याला काही अर्थ नाही आहे. आज तू अनन्य भावे मला शरण आलेलं आहे, मी सारी ती चुका माफ करून तुला माझ्या पदरात घेईल. परंतु ती शेवटी ती अवस्था, ती वासना निर्माण होणं, नुसत्या मृत्यूशेवटी पडल्यासुद्धा प्रायचित्त केलं. प्रायचित्त काय मग कोणीतरी म्हणालं ना आपण पाठीमागं म्हणून अशातला विषय नाही. एक दुःख झालं, एक पश्चाताप झाला, आपल्याला मनाने चिंतन करून घेतलं तरी परमेश्वर तिथपर्यंत आपल्याला ते घेऊन जातं. का? तर फक्त आणि फक्त परमेश्वर दयाळू माळू कृपाळू म्हणून ते घेऊन जातं. हां, ते होत नाही. चांगल्या अवस्थेत नाही झालं तेव्हा आता म्हातारपणात, आणि त्याला मग त्रास, त्याचं डोकं, त्याचं हे, आणि त्याला सर्वात मोठं टेन्शन काय राहतं, मी यांच्यासाठी एवढं केलं आणि काहीच उपयोगी आलं नाही. ते विचार करता तो जातो. आणि हे कधी त्याला कळतं? आदळापड झाल्यावर, हाडाड झाली का मग त्याला कळतं. आणि त्याच विचारात तर टेन्शनमध्ये राहतो आणि त्या टेन्शनमध्येच तो जातो निघून. म्हणजे आज आपण विचार करू शकतात, उठतात बसतात, तुमचं काहीतरी करू शकतात, त्याच वेळेस आपल्याला आपलं भलं करून घेता येईल, हित करून घेता येईल, याच्या व्यतिरिक्त नाही. आणि हे आपल्याला लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर जे साधक आहे, श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानात जे साधक होते, त्यांनी त्यांचं जीवनचरित्र परमेश्वराला कसं समर्पित केलं, कसं परमेश्वराने सांगितलेलं म्हणितलं ते केलं, आणि कसं परमेश्वराला प्राप्त केलं याच्यावर नजर टाकली का आपल्याला शिकता येतं. मग अर्जुन देवाचं घ्या, द्रौपदी मातेचं घ्या, रुक्मिणी मातेचं घ्या, उद्धव देवाचं घ्या. त्यांचे गौरवोद्गार देवानी काढले. म्हणजे उद्धव देव परमेश्वराची जी आज्ञा आहे ती आज्ञा त्यांनी मांडली नाही, याचा अर्थ मग काय त्यांनी दोष लावला का? परमेश्वरासाठी परमेश्वराची जी आज्ञा आहे ती न मानलं तर काय दोष लागणार का म्हटले. म्हणून आपण धर्मासाठी, देवासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी काय करायचं काय नाही करायचं हा सेन्स आपण ठेवला पाहिजे. आणि त्यांनी कसं जीवन व्यथित करून परमेश्वराला प्राप्त केलं, कशी तळमळ केली, कसं त्यांनी संस्कारातून परमेश्वराला जवळ केलं हे आपण शिकलो पाहिजे. बाईसा प्रेमी भक्त होत्या. कितीतरी अशा लीळा आहे की देवाच्या किती काळजी घेत होत्या. एका ठिकाणी असे बोटीतून जात होते सर्व भक्त आणि देव. आता देव अगोदर बोटीच्या खाली उतरले आणि देवाने आता सहजच एक नॅचरल असतं म्हणून असा हात दिला, आपण घ्यायला घेतो ना. तर बाईसा म्हणतात, देवा श्रीकर तुमचा दुःख राहू द्या. काय आवडीन काय प्रेम आहे. किंवा रागवायच्या, काही खेळ चालू आहे, काही क्रीडा चालू आहे, काही लीळा चालू आहे. देव म्हणायचे, देवा हां चला आपलं उपहाराची वेळ झाली. देव म्हणतात हे मागत नाही अजून, आणि वेळ झाला
तर मग बाईसा काय करायच्या, त्या भक्तांवर चिडायच्या आणि मग देव काय म्हणायचे, आता मी बाईसाचा देव होईल. बाईसांवरती देव कधी रागावले का? तेवढ्या प्रमाणात तेवढ्या अवस्थेत तुम्ही देवावर प्रेम करा, देव कधी रागावणार आहे का? देव असाही रागवत नाही, प्रेम नाही केलं तरी रागवत नाही. ह्या लीळा आठवून आपण करायचं काय आहे, आपण शिकायचं काय आहे, प्रेरणा घ्यायची काय आहे. आचार्यांचं जीवनचरित्र बघा, पाठीमागं त्यांनी काय केलं, त्यांचं सारं आयुष्य गुंडागर्दीमध्ये गेले, परंतु परमेश्वराची भेट झाली, बोध झाला आणि त्यांची जी अवस्था आहे ती बदलली. परंतु जरी बोध झाला तरी त्यांच्यातली जी अयोग्यता आहे ती काय लगेच संपली का? ती अयोग्यता संपली नाही. ते देवावरसुद्धा संशय घ्यायचे. एका असेच कोणत्या अन्य साधू होय, त्या साधूच्या गुंफेत देव गेले आणि जाऊन बसले. त्याची काही कणव असेल आणि देव कुठं गेले म्हणून बाईसा म्हणते, जा तुम्ही बघा. आणि ते जात असताना, आचार्य जात असताना त्यावेळेस नवीनच अनुसरण घडलेलं आहे. कपडे काही त्यावेळेस महात्मा वेश नव्हता, त्याच्यामुळे त्या गुंफेच्या बाहेर त्या अन्य साधूची एक शिकीन बसलेली असते, शिष्या बसलेली असते. तिला काय माहिती गोसावी कोण आणि हे कोण. म्हणले गोसावी इकडं आले का? म्हणे नाही, आम्हाला नाही माहिती म्हणे. आणि आचार्यांना तर संशय होता, इथं गोसावी असावीत, हिला बाहेर बसवलं आहे, आतमध्ये कोण आहे. ते पडदावरती करता देव म्हणतात, येथून तुकी तुझी, आता तुम्ही आतपर्यंत आमचा संशय घेत होता, तो आता संशय आम्ही इथून फेडू तुमचा. म्हणजे अयोग्यता असते, परंतु परमेश्वर योग्य करतात. देवाला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे आणि मी नसलं तर देवाची कोण सेवा करील, अशी आचार्यांच्या मनामध्ये नुसती भावना आली. देव म्हणतात, निघा इथून, निघा. आचार्यांना वाटतं आता कसं काय, यांच्यासाठी सारं घरदार सोडून दिलं आणि हे म्हणतात निघा. परंतु दीक्षा जेव्हा दिली देवाने, अनुसरण जेव्हा घडलं, तेव्हा तो शब्द परमेश्वराला त्यांनी दिला होता ना, जोपर्यंत देव थांबेल तोवर थांबेल. देव जा म्हटले तर जावं लागेल. आणि म्हटलं जा म्हटले, आता करायचं काय? मग त्यांनी विचार केला, घर तर अनिष्ट आहे, दादोस तर ते जीव आहे, त्याच्या चेष्टा काय कामाच्या नाही. आणि मग स्वामी श्री चक्रधरांनी रुद्रपूरला गोविंदप्रभू बाबा परमेश्वर अवतार सांगितले, आपण तिथं जाऊ. आणि मग ते म्हटलं की मी रुद्रपूरला जाऊ का देवा? त्याच्यातसुद्धा देवाला प्रसन्नता नाही. ठीक आहे, एवढ्या अडचणीत त्याला व्यवहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला लावी. त्यांनी ती धर्मी उपयोगाला लावली. ते म्हटले रुद्रपूरला जाऊ का? म्हणले जा. रुद्रपूरला गेले, पण गेले आणि लगेच बोलवलं का? पण मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत येऊ नका म्हटले. तिथं मग ते दररोज आता त्यांची चूक, त्या चुकीची प्रायश्चित्त ते करत होते. त्यांना चुकी उमगली आहे, बोध आहे आणि देवाने असं निधान दिलं आहे. म्हटलं तर ती तळमळ, दुःख, गोविंदप्रभू बाबांची सेवा करणे आणि कधी निरोप येईल देवाचा, कधी निरोप येईल. आणि देव जे बी कोणी भक्त जातील त्यांना सांगायचे का तिथं एक ब्राह्मण आहे, त्यांना सांगा तुम्ही तिथं आहे, तिथं जरा येऊ नका. मग असे निरोप कंटिन्यू यायला लागल्यानंतर म्हटले आता आपल्याला देव काही बोलवतच नाही. परंतु एकदम मृत्यूशयेवरती आता पडले, ते मरणासन्न झाले. आणि मग एक भक्त जे रुद्रपूरहून आले, देवाने विचारलं का तिथं एक ब्राह्मण आहे, ते कसे नाही म्हणे आता 2-4 दिवसाचेच राहिले देवा. ते अत्यंत आता क्रुश झाले, काही सांगता येत नाही. आणि जे दुसरे भक्त चालले होते म्हणे आता जाताना गेल्यानंतर गोविंदप्रभू बाबांचं पहिले दर्शन घेऊ नका म्हणले, पहिले त्या ब्राह्मणाला निरोप द्या का आम्ही वाट पाहतो या, आणि नंतर देवाचं दर्शन घ्या. आता आचार्य ते ब्राह्मण लोक आले, त्यांना आता आचार्यांना वाटतं अजून आत्तापर्यंत असेच निरोप आली, हे बी कोणता वेगळा निरोप देणार आहे आपल्याला. दुःख करत होते. परंतु तो निरोप दिल्यानंतर मृत्यूशयेवरती पडलेले आचार्य उठले आणि अहोरात्र देवाकडे चालत आले. झोपलेच नाही. झोप आली तर झाडाला तसेच फांदीला पकडून बसायची, तेवढी झोप घ्यायची, चालत राहायची. देव इकडे वाट पाहत होते. देवाची त्यांची भेट झाली. विचार करा, तो प्रसंग समोर आणा, ते आचार्य किती रडले असतील. मग देवाने त्यांना शब्द दिला, आता इथून पुढं तुम्हाला कधी आम्ही अंतर देणार नाही. आणि मग त्या आचार्यांमध्ये जो बदल झाला, तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. समर्थवादावरची निष्ठा ठेवून आचार्यांनी जे आयुष्य काढलं, परमेश्वराची सेवा केली, त्या पद्धतीनं परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षा आहे. पूजनीय माईम भट अत्यंत बुद्धिवादी होते. या चरित्राचं लिखाण त्यांनी केलं.
शास्त्रात संपन्न होते, 18 पुराण वेद शास्त्र सर्व त्यांचं ज्ञात होतं आणि वरून आता ब्रह्मविद्याशास्त्र भेटलं होतं. म्हणजे बुद्धीची ताकद किती वाढली होती. परंतु ज्या माईम भटांमध्ये जी भावना नव्हती ती भावना आचार्यांमध्ये होती. गोविंदप्रभू बाबांच्या सांभाळी जात असताना गोविंदप्रभू बाबा कधी प्रवृत्ती काय निर्माण व्हायची सांगता येत नव्हती त्यांना. कधी आंबाच मागायचे, कधी काय मागायचे, कधी काय मागायचे. माईम भटांना वाटायचं सीझन नाही ना आंबा कुठून आणून. आचार्य म्हणतात ज्या अर्थी त्यांनी आंबा मागितलं त्या अर्थी कोणाची तरी कणव आहे ना आपल्याला शोधावं लागेल. शोधल्यानंतर ते सापडायचं. आचार्यांच्या मनात त्यानंतर शंकाच आली नाही. का तर परमेश्वर कळाला, समजला. आपल्या मनात मिनटाला शंका येते, देव आहे का आणि देव भेटेल का, असं केल्याने होईल का, तसं केल्याने होईल का. देव कळाला, देव समजला आहे, बोध दिला आहे म्हटल्यानंतर प्रश्न येऊ पर्याय नाही. हे प्रेरणा आपण घेतल्या पाहिजे की आचार्यांच्या जीवनचरित्रातून काय शिकायचं आहे. निर्णय क्षमता स्वतःची होती, कोणाचं ऐकायचं नव्हतं. आज आपण कोणाच्या तरी खुंट्याला बांधलेलं आणि त्यांनी सांगितलं का आपण ऐकायचं, पण देवाने सांगितलेलं आपण ऐकत नाही. कारण का तर देव आणि आपण वैजत्य, जीव जीव साजत्य. ते बाईसाचं अजून कोणत्या भक्ताचं भांडण झालं ती निघाली त्र्यंबकला, लखुबाईसा भांडण झालं. देव म्हटले जाऊ नका, असं नाही जाणार. नाही म्हणे ती बाईसा आमच्याशी भांडत राहते आणि अहो तुम्ही आमच्याकडे बघा कशाला भांडताय. पण ती काही थांबली नाही. आचार्यांना देव म्हणतात, बोलावतात, म्हणते जा तुम्ही थांबवा नाही तर ही म्हातारी अनिष्टाला पडेल, अनिष्टात पडेल. बघा देवाला किती काळजी, किती काळजी आहे का जर ती देवतेकडे गेली तर याची सृष्टी शून्य होईल. आणि हिला काय, तिला काय बोध होता काय, तिला वेदही नव्हता आणि बोधही नव्हता आणि ती अनुसरली नाही नंतर. परंतु तिची काळजी परमेश्वराने घेतली. आचार्यांना आश्चर्य वाटलं की तुम्ही थांबवा म्हटले, थांबली नाही, माझ्याकडून कशी काय थांबल. म्हणणे तुमच्याकडून थांबल, जा म्हणे. ती गेली, आचार्य गेले. म्हणले अहो काय लखुबाईसा, काय देवाकडं बघायचं, बाईसांचं काय विचार करता. नाही नाही म्हणे ते बाईसांचीच कड घेतात आणि तुम्ही काही सांगू नका म्हणे मला. आता आचार्यांना देवाने सांगितलं होतं, म्हणजे इथं काही थांबत नाही, पण देवाने सांगितलं म्हटल्यानंतर म्हणे तू म्हणत असेल तर मी थांबेल म्हणे, देवाचं काही सांगू नको म्हणे मला. आणि मग आचार्यांच्या लक्षात आलं, म्हणे ठीक आहे मी म्हणतो म्हणून थांब. उचललं लगत सोडून गेली आतमध्ये. आता आचार्यांना आश्चर्य वाटलं का हा प्रकार झाला कस काय. अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर सांगतोय आणि ही ऐकत नाही आणि माझ्या नुसत्या एकट्या शब्दाने ती लगेच ऐकते. म्हणले जीव जीव साजात आम्ही वैजत्य, आम्ही वेगळं आहे, उलटं आहे. त्याच्यामुळं आमचं ऐकणं सोपं नाही, परंतु देवाचं ऐकतो ना तो देवाला भेटतो. म्हणितलं ते कीच देवाला समजून घेतो, देवाला जाणतो, देवच प्राप्त करायचा आहे या उद्देशाने जो उठतो त्याला मात्र देव भेटतो. कोणाला देव भेटत नाही. देव काही भाजीपाला आहे. अनंत ब्रह्मांडांचा नायक त्या देवाचं नखसुद्धा कोणत्याही देवतेला पाहायला भेटत नाही. ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला, ते काय सांगताय की या विश्वरूपाचं एक नख कोणत्याही देवतेला पाहायला भेटत नाही, तुला पुरं विश्वरूप पाहायला भेटलं. आपल्याला नाही का पाहायला भेटू शकत. अर्जुन देव कोण होते, जीवच होते ना. आचार्य कोण होते, देवच होते. तसंच माईम भटांच्या चरित्राकडं आपण जर बघितलं तर त्यांचा त्याग आहे, त्यांचा निग्रह आहे, त्यांची दूरदृष्टिकोन आहे. आणि त्यांनी घेतलेली शेवटी शंका आहे का भटोमध्ये देव होईल का. आपण ही शंका घेतली पाहिजे की बाबा तुम्ही म्हणताय अनुसारा, पण मग मी अनुसरलो तर मला देव होईल का. आता आम्हाला गॅरंटी पाहिजे आम्हाला देव भेटणार. आम्हालाच गॅरंटी नसली तुम्हाला कशी काय गॅरंटी देऊ, आहे की नाही. ती गॅरंटी जी आहे ही परमेश्वराने दिलेली आहे, कोणाला विचारायचंच काही काम नाही. आता आचार्यांना विचारायचा उद्देश त्यांचा काय होता की हा तिचंच बोलेलं म्हणजे अप्रत्यक्ष देवच बोलणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी विचारलं. प्रत्येक भक्तांकडून आपल्याला शिकण्यासारखे ती प्रेरणा घेऊन आपण आपला धर्म सांभाळायचा असतो. धर्म सांभाळण्यासाठी खूप काही डोकं, खूप काही अभ्यास, खूप मोठं ज्ञान, खूप मोठा निग्रह असं नाही आहे. आपल्याला समोर देवाने सर्व जे दिलेलं आहे त्यातूनच आपण घ्यायचं. आपण नाही तरी समाजाकडूनच शिकतो ना, कोणाकडून तरी शिकतो, कोणाकडून तरी ऐकतो, त्यावर चालतो, अनुभव भेटतो, अनुभवातून शिकत राहतो, पुढं चालत राहतो. तसंच परमेश्वरांनी लीळाचरित्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या अनंत लीळा केल्या त्यात जे भक्त आले त्या भक्ताच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने शिकवलं. महादाईस आहे, प्रश्न विचारते, कन्फर्म झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट नाही. पण एकदा का बोध झाला का मात्र देवाशिवाय कोणीच नाही. औसा अत्यंत वेद, इतकी आवडी का प्रेमाच्याही पलीकडची. आपल्याला आवडी कोणाची कशाची, भौतिक जगाची आवडी आहे. याची आवडी त्याची आवडी, जोपर्यंत लाता पसती नाही तोपर्यंत ती आवडी आपली संपतच नाही.
तिथपर्यंत राहायचं तरी कशाला? जो देवाचा आधार आहे जर आपल्याला, तर राहायचं कशाला? हां हां, नशिबातच आहे. मग ती आपण मानसिकता नाही, तरी तुम्ही असं बोलल्याशिवाय पर्याय काय तुम्हाला? आमच्या नशिबातच आहे, पर्याय काय तुम्हाला? असं नाही म्हटलं तरी तुम्ही काय करू शकता? म्हणजे जे आपलं नाही आहे ते आपलं नाही आहे. सकळ संपत्ती असंपत्ती, जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती. याचा विचार करून जेव्हा तुम्ही भक्तीला लागाल तेव्हा परमेश्वर आवडेल, आणि जेव्हा परमेश्वर आवडेल तेव्हाच त्या भक्ताला परमेश्वराचं स्वरूप दिसेल, त्याला स्वरूप दिसेल आतलं, आणि ते जाणवेल. ते जाणवलं का मग प्रचितीला येईल, आणि मग आपल्यामध्ये हिंमत येईल. त्या हिमतीनं मग आपण परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने आपला हा जीवन प्रवास करायचा असतो. आजचे विषय आपले हेच होते की आपण द्वापार युगामध्ये असलेले श्रीकृष्ण महाराजांचे भक्त, त्यांच्याकडून आपल्याला काय काय शिकायचं आहे. त्याच्यात विस्तृत आपल्याला नाही करता आलं, पण ठीक आहे, या विषय आपण जे निवडलेले एखाद्या दिवशी एखादा विषय जर झाला तर त्यावरती अजून आपण प्रकाश टाकू की काय शिकायचं काय आपल्याला. ह्या आपले जे लीळाचरित्रामध्ये असेल, जे परमेश्वराचे भक्त आहे त्यांचं जीवनचरित्रावरती आपण नजर टाकून त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचं आहे, कोणती प्रेरणा घ्यायची आहे. आजही कितीतरी साधक आहे, तर त्या साधकांकडून आपण घ्यायचं असतं, शिकायचं असतं, प्रेरणा घ्यायची असते, आणि त्यातून आपण आपलं जीवन बदलायचं असतं. आता ते तुम्हाला मी पुस्तक सांगितलं, मी बघितली नाथ नागायचा. 4 वर्षापूर्वीच त्या तपस्विनींनी स्वतः देह क्षपला. जे आपण आचार विचारामध्ये जे सूत्र बघितले, त्या सूत्राच्या अनुषंगाने तंतोतंत पाळणारी ती तपस्विनी वेल एज्युकेटेड होती, इंग्लिश बोलायची, 25-27 वर्षाचं वय, परंतु धर्म कळाला, धर्म समजला. देवासाठी 13-14 वर्ष ढोऱ्या डोंगरात एकटी स्त्री राहील एवढं सोपं नाही. तिथलं वातावरण तुम्ही जाऊन पाहिलं ना तर दिवसाही भीती वाटेल एकट्या माणसाला. पाहिलेलं आहे. तर त्या दिवसभर जंगलात राहायच्या आणि रात्री कोणाच्या तरी वस्तीला, तेही वस्तीच्या बाहेर काही गोठा वगैरे असेल, ते आदिवासी लोक त्यांनी त्या व्यवस्था करून ठेवल्या होत्या, त्या राहायच्या. कधी कोणाला दिसत नव्हत्या. पैशाचा तर विषयच नाही, पूजेचा विषयच नाही, कपड्याचा विषयच नाही. मला आलेले अनुभव आहे. त्या जेव्हा आजारी पडल्या, ॲडमिट केलं, ॲडमिट केल्यानंतर मी फळं घेऊन गेलो, घेतलं नाही, कपडा घेतलं नाही. एक भिक्षुक होते माझ्याबरोबर, त्यांना म्हटलं चला असं असं म्हणे, मी येतो. ते म्हणे ताई तुमचं अनुसरण कधी झालं? म्हणे मी अजून अनुसरलेत नाही म्हणे, आणि आम्ही बॉम्बट्या मारीत फिरतो, आमचं अनुसरण. त्या चौकटीत आम्ही बसत नाही. आपण आपल्याला नाकारलं पाहिजे तेव्हा देव स्वीकारणार आहे. आपण आपल्याला स्वीकारलं का, देव कसा काय स्वीकारेल? येतीचा श्रेष्ठ ते तिचा नष्ट, आणि येतीचा नष्ट तो ते तिचा श्रेष्ठ. आपण इथंच श्रेष्ठत्वाच्या पाठीमागं लागलेलो आहे, स्पर्धेत उतरलेलो आहे, आणि मीच मोठा कसा म्हणतोय, मी स्वतःला नाकारतच नाही, देव तरी कसा स्वीकारेल? परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान खूप सोपं, सरळ, स्पष्ट आहे, पारदर्शक आहे. त्या अनुषंगाने आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि या सद्भक्तांकडून जे बी पुराणे पडिये जाल, देवाने सांगितलं आहे तुम्ही पुराणे पडिये जाल, म्हणजे आपण अप्रतिश्रित्या आचार्य माईंभट, बाईसा, मादाईसा, अर्जुनदेव, उद्धवदेव हे म्हणत राहतो ना, तर त्यांच्या जीवनचरित्राकडे लक्ष देऊन ते चरित्र शोधून अभ्यासून त्यांनी केलेली भक्ती, त्या भक्तीत आपण कसं उतरू आणि तसं परमेश्वराला त्यांनी प्राप्त केलं तर आपल्याला कसं प्राप्त करता येईल हा विचार करून ती प्रेरणा घेऊन आपण शिकायचं असतं. आपण म्हणतो ना पुढच्याला ठेच पाकचा शहाणा, तसं त्यांना तर भरपूर खस्ता खावा लागले. आपल्याकडं तर आज सारे लीळाचरित्र आहे, सर्व लीळा आहे, दृष्टांत आहे, सूत्रपाठ आहे, सारं आहे आपल्याकडं, 100 एक आहे. पण आपल्याकडे देव नाही, सारं आहे पण देव नाही. आणि मी सांगत राहतो देवपूजा आहे परंतु देव नाही आहे. मग आपण कशात अडकलो आहे? आपल्या देवात अडकायचं आहे की बाकीच्या गोष्टीमध्ये अडकायचं आहे? याचा विचार करून आपली भक्ती स्पष्ट आणि पारदर्शक असली पाहिजे. त्याचा उद्देश स्पष्ट असला पाहिजे, हेतू स्पष्ट असला पाहिजे. तेव्हाच मात्र परमेश्वर, आपण 1 पाऊल टाकलं तर परमेश्वर 10 पावलं टाकतील, आणि थोडासा हात दिला तर परमेश्वर पूर्ण हात आपल्याला घेऊन प्राप्तीला घेऊन जातील. हे लक्षात घ्या. कोणाच्या मनात काही शंका नसतील. वेळ भरपूर झालेला आहे. किती वाजले? 8:45 झाले. 15 मिनटं आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न लोकांना पडत नाही. सारं कळालं प्रश्न नाही, आणि काहीच नाही कळालं प्रश्न नाही. आपण कशात बसतो आता? सारं कळालं असं समजू. चला आता हे दादांचे आपण संकल्प सोडून घेऊ. त्या अनुषंगाने एक वेगळं काय आहे ते आता मला येईल तर सांगतो मी. काय आहे हे? संस्कृत आहे ना, देवरक्ष, दंडवत प्रणाम.
ते त्या दिवशी डोरे डोंगरातले आपले काका बाबा या देववृक्ष या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये सांगितला त्यांनी. तो व्हिडिओ यांना पाठवून द्या. ही संस्कृत आहे आणि संस्कृतचा माझा अभ्यास नाही आणि मी तुम्हाला विनाकारण ठोकायचं काम मी करत नाही. नाही कळालं नाही, मलाही नाही कळालं. परंतु देववृक्ष शब्द सहसा अर्थ काय की देव तुमचं रक्षण करो, तुमच्या अनिष्टापासून वाचो, देवाकडूनच देव प्राप्त हो. आता हे शब्दाचा अर्थ दिलेलं आहे. हे सर्व हे काही दैवराटीचं नाही, कर्मराटीचे सिद्धांत आहे आणि ते इकडं आपण लावले. बाकी विषय काही नाही. द घेतला, व घेतला, र घेतला, क्षो घेतला आणि त्याचा एक शब्द बनवला आणि त्या अनुषंगाने ते म्हटलं जातं. पण याच्या शब्दाचा अर्थ काय होतं? परमेश्वर तुमचं रक्षण करू. आता सांगायचं ठरलं तर सांगता येईल, परंतु जेवढं तुम्हाला अपेक्षित आहे ते मला सांगता येणार नाही. जे आहे ते आहे. आलं का लक्षात? तुम्हाला शतायुष्य लाभो, पहिल्याच याचा अर्थ काय आहे? देवानी शतायुष्याने तुम्हाला शतायुष्य लावो. म्हणजे देवाला मी प्रार्थना करतोय की देवा ह्या भक्ताला शतायुष्य द्या, असा अर्थ. म्हणजे मी देवाला तुमच्या वतीनं व्याधी रोग विवर्जितम, यांना रोग व्याधी येऊ देऊ नका. आलं तर त्याच्यापासून संरक्षण करा. रक्षिते सर्व पापानी, सर्व पापापासून रक्षण करा. आता आपणच पाप करायच्या मागं लागल्यावर कसं काय रक्षण होईल? सर्व पापापासून रक्षण करा. आणि क्षाळीते संसार शत्रवत, याचा संसार जो आहे याचं क्षाळन करून प्राप्तीला घेऊन जा. आणि मग यांनी काय केलं का? दे पहिला शब्द आहे ना, देवा देतानी म्हणजे त्याचा दे घेतला, व्या म्हणजे व घेतला, रक्षिते म्हणजे र घेतला आणि क्षाळीते त्याचा क्ष घेतला, असा देववृक्ष हा शब्द बनवला. या शब्दाचा अर्थ आहे. आला का लक्षात? त्याच्यामुळं परमेश्वराकडं आम्ही प्रार्थना करतोय जेव्हा आम्ही म्हणतो की बाबा देवा या भक्ताचं असं असं करा. म्हणजे शुभचिंतन, थोडक्यात आपण एकामेकाचं शुभचिंतन करायचं असतं. आलं का लक्षात? तसं पाहायला गेलं तर आम्हालाच देवाकडं म्हणायची पाळी आलेली आहे आता का आमचं देवरक्षण करा. आता आम्ही तुम्हाला कसं काय देवरक्ष म्हणायचं? आमचंच रक्षण होतं का नाही? गॅरंटी नाही. तर आम्ही आमच्या परीवर आहे, आमच्या साधनेवर आहे. तुम्ही तुमच्या साधनेवर, तुमच्या योग असेल तर देवरक्षण करणारच आहे. ती मी म्हटल्याने तुमचं रक्षण होईल याची काही करत नाही, काही आवश्यकता नाही. परंतु ती भावना आहे, ती प्रार्थना आहे, ते शुभचिंतन आहे. आपण म्हणतो ना शुभचिंतन असू द्या बाबा, आहे की नाही? तर ते शुभचिंतन आहे. एक ऊर्ध्वगतीचं ही एक प्रार्थना आहे. कारण दुसऱ्याला मोठं म्हणायचं तर स्वतःला छोटं व्हावं लागतं. दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं हे अशक्य झालं आहे. मी माझ्यासाठीच एवढं मागवतो का मला दुसऱ्याचा विसर पडलेला आहे. माझ्यासाठी मागितलं तर देव ती मागणी पुरी करेल याची काही गॅरंटी नाही. कारण देवाला माहिती आहे याने अनंत जन्मात आनंद सुट्टी मागणीच केलेली, याने दुसरं काही केलंच नाही आहे. पण जेव्हा मी दुसऱ्यासाठी काही म्हणतो, दुसऱ्यासाठी मागतो, तेव्हा त्याच्या पाठीमागं आपला निरपेक्ष भाव असतो. कारण दुसऱ्यासाठी मागणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपल्याला आपण टाळणं, आपल्याला नाकारणं. ती प्रार्थना परमेश्वर 100% स्वीकारतात आणि मानतात. म्हणून देववृक्ष म्हणण्याची एक प्रथा परंपरा आपल्याकडे आलेली आहे. पण दुसऱ्यासाठी आपण शुभचिंतन केलं पाहिजे. जसं महादाईस आहे बघा, महादाईसाचे भाऊ होते ना आपलो, ते आपलो परमेश्वराकडे आले, सेवा करायला लागले. महादाईसाला बरं वाटलं आपला भाऊ आहे, देवाची सेवा करतोय, चांगली गोष्ट आहे. आणि महादाईसा देवाला म्हणतात चांगलं आहे आपल्याकडे राहू द्या. नाही याचं काही खरं नाही म्हणे, पुढं जाऊ नये ना, देवता भक्ती करत. महादाईसाला थोडंसं दुःख झालं आणि मग देवाला त्यांनी प्रार्थना केली की देवा शेवटी का होईना. त्या प्रार्थनेला वश होऊन तो देवता भक्ती करत होता. परंतु पडताळणी म्हणून जेव्हा महादाईसा जाते आणि ते पाहते सर्व देवतेचं त्यांच्या घरात, तर ते म्हणते स्वामी श्रीचक्रधर. मग त्याला उपरती होते, तो सारं पाटीत भरतो, नदीत टाकून देतो आणि तो आचार्यांकडे येऊन अनुसरतो. हे कशामुळं झालं? फक्त महादाईसाच्या प्रार्थनेमुळे. पण एकामेकाविषयी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी देवाने सांगितलं परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. परमप्रीती हे जे आहे हे आपलं तत्त्व आहे, सिद्धांत आहे. आपण एकामेकावरती प्रेमच करत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो पण आम्हाला आमचा कोणीच चालत नाही. मग एकच काय चालायचं? तुम्हालाच परमप्रीती का आम्हाला परमप्रीती नाही का? सर्वांना परमप्रीती. ते आपले पण असलं पाहिजे. हा माझ्या स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, हा माझ्या देवाचा परिवार आहे. आपल्या भौतिक जगातल्या परिवाराविषयी किती प्रेम असतं आपल्याला, हा स्वामी श्री चक्रधरांचा माझ्या देवाचा परिवार किती प्रेम असलं पाहिजे. परंतु जर प्रत्येक जर स्पर्धेत उतरला तर ते प्रेम काही नाही, नुसतं सांगायचं प्रेम, परंतु इकडूनचा तिकडं चालत नाही, तिकडूनचा तिकडं चालत नाही. हे सारं वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपला देव आपण जवळ करायचा आहे. परमेश्वर काय म्हणतात? येत अगोदर बुद्धी यावी, मग परिवारावरही यावी.
आहे की सारंग पंडिताच्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला देवाने सांगितलेलं आहे. ते सारंग पंडित देवाला विनंती करतात. देवाला विनंती केल्यामुळं देव विचारतात भक्तांना, का हो तुम्हाला सांगितलं का? म्हणे नाही काही बोलले. म्हणे मग तुम्ही येणार का? म्हणे नाही आम्ही येणार म्हणे तुमचा अवसर पाहायला. म्हणे मग अवसर पाहायला येणार तर मग जेवण घ्या इथंच करून. बाईसांना विचारलं आहे का काही? आहे म्हणे. सर्व भक्त जेवण केलं आणि देवाबरोबर गेले. आता देवाला त्यांनी बसवलं, अवसर वगैरे केला आणि सारंग पंडित काय म्हणतात, बसा तुम्ही. म्हणजे आम्ही जेवण केलं म्हणे. आणि देवाने अगोदरच सांगून ठेवलं होतं की जर मी म्हटलं तर तुम्ही तुमची कड करा. आणि म्हणे देवा सांगा यांना. म्हणे का हो सारंग पंडित म्हणते असं का करत नाही? नाही देवा म्हणे आम्ही जेवण करून आलो. म्हणे ठीक आहे म्हणे, काय नाविल झालं आता आम्ही म्हणतोय तरी तुम्ही बसते नाही, मग काय करणार? देवाने अगोदर सांगितलं होतं का मी म्हटलं तरी बसू नका. आणि मग ते काय म्हटले, खातील आमचे भोजे, आमच्या गडी माणसं आहे म्हणे, काय फरक पडतो. ते बाईसांनी ऐकलं, बाईसांना खटकलं. इकडं आल्यानंतर बिराडी बाईसा देवाला काय विचारतात, देवा तो असा असा म्हटला. म्हणे अगोदर येत बुद्धी व्हावी मग परिवारावर, पहिले देव कळाला पाहिजे मग परिवार कळतो. मला देव समजला तर तुमच्याविषयी प्रेम आहे, आपुलकी आहे, आदरता आहे, आदरभाव आहे. मी तुम्हाला निमित्त मानणार आहे, कारण तुमच्या निमित्ताने मी चिंतन करतोय, उजळणी करतोय. ती साधना तुमच्या निमित्ताने मला करता येते. मी निमित्त केलं मानतोय तुम्हाला. मी तुमच्याविषयी आदर ठेवला पाहिजे, तुम्ही जसं आमच्याविषयी आदर ठेवतात. पण हे कधी होईल, जेव्हा मला देव कळेल, देव समजेल, तेव्हा देवाचा परिवार कळेल. हा तुम्ही स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे. तुमची एका एकाची किंमतच होत नाही, एवढी अनमोल हिरे आहे तुम्ही. आणि ते मला समजलं म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कळल न कळल हा विषय परमेश्वराकडून आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या भावना आहे, या ज्या आलेल्या गोष्टी आहे, या परंपरेने आलेल्या आहे, त्याचे शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. पण मी वाचलंच नाही. मी म्हणलं येणार नाही, आपण कधी प्रसंगच आला नाही. परंतु ते काही अवघड नाही आहे. दंड हां म्हणतात त्याला काय, दंडोत म्हटलं काय आणि देवरक्ष म्हटलं काय. बघा, देवरक्षच म्हटलं पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा एखादे साधू संत दंडोत म्हणतात तेव्हा ते काय समजतात की मी त्या योग्यतेचंच नाही, अजून माझ्यामध्ये योग्यता तयार होऊ द्या, मग मी ते म्हणेल देवरक्ष. आलं का लक्षात? एक साधू असतात, त्या साधूकडे ना एक बाई आपल्या मुलाला घेऊन येते आणि ती बाई आपल्या मुलाविषयी काय तक्रार करते की बाबा हा खूप गुळ खातो म्हणे, याला काहीतरी समजावं म्हणे, रोग व्हायचा, आजारी व्हायचा, डोक्याला ताण व्हायचा, हा थांबतच नाही. त्याला सांगितलं तरी बाबा म्हणे असं आहे का? म्हणे काम करा, 15 दिवसानंतर घेऊन या याला. 15 दिवसानंतर बाईला वाटलं बाबा काहीतरी औषध देईल, काहीतरी सांगल, काय जे करायचं असेल ते असेल. 15 दिवस जर औषधाला लागत असेल तर आपला नाविलाज आहे. मग बाई गेली आणि 15 दिवसांनी मुलाला घेऊन आली. मुलाला समोर बसवलं, बाबा याला काय दे औषध. तर बाबांनी काय सांगितलं, बाबा बाळा अरे असं चांगलं नाही गुळ खाणं, त्यातून त्रास होतो, असं होतं तसं होतं. म्हणे ठीक आहे बाबा नाही खाणार आजपासून. बाईला आश्चर्य वाटलं, बाबा म्हणे हे जर सांगायचं होतं तर 15 दिवसापूर्वीच का सांगत नव्हते तुम्ही, एवढं काय वेळ घातला. म्हणे बाई त्यावेळेस मी जास्त गुळ खात होतो, माझ्यामध्ये ती नैतिकता निर्माण करावं लागेल ना. म्हणे मी खातोय आणि तुम्हाला जर सांगत बसलं तर कसं काय व्हायचं. मग मी ते बंद केलं, माझ्यामध्ये नैतिकता निर्माण झाली. मी देवाला प्रार्थना केली का मी त्या मुलाला जर सांगितलं तर त्याच्या डोक्यात घुसवा, तुम्ही घुसवा, आता आमची ताकदच नाही राहिली. आणि म्हणून मग सांगितलं म्हणे बाई दुसरं काही नाही आहे. तसं तुम्हाला देवरक्ष म्हणायचं तर आमचं पहिलं रक्षण व्हायला पाहिजे ना, आहे की नाही. तर देवरक्ष म्हटलं काय, दंडोत म्हटलं काय, सर्वात मेन म्हणजे तुमच्या मनातून एकामेकाविषयी आदरभाव असणं हे गरजेचं आहे. तुम्ही मला दंडोत घातला आणि मी तुम्हाला दंडोत घातला आणि मनातून काहीच नाही, नुसता प्रोसेस करायचा म्हणून केला, त्याला काय अर्थ आहे का. देखल्या देवाला दंडोत आपण म्हणतो ना, तसं असेल तर काय उपयोगाचं. परमप्रीती असली पाहिजे ते आपल्यातून. आणि इथं डुप्लिकेशनला अधिकात महत्त्व नाही आहे. इथं जे स्ट्रक्चर आहे ते देवाशी कनेक्शन आहे, ते डायरेक्ट त्या कॉम्प्युटरमध्ये कॅच होतं का हा कशाने म्हटलं आहे, कोणत्या उद्देशाने म्हटलं आहे, कोणत्या भावनेने म्हटलं आहे. त्याच्यामुळं इथं डुप्लिकेशनला काही महत्त्व नाही आहे. तर हे ठीक आहे, कोणी दंडोत म्हटलं, आदराने म्हटलं ते बी, देवरक्ष म्हटलं ते बी, असं काही नसतं. ही भावना आहे. चला थांबू आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.